फक्त रोज धावून फास्ट रनर बनता येत नाही. जर 1600 मीटर आणि 5 किलोमीटरमध्ये टायमिंग कमी करायचे असेल तर पेस रन करावंच लागतं. आज मी डे 30ला असा वर्कआउट केला ज्यामुळे स्पीड आणि स्टॅमिना दोन्ही वाढतं. जर तुम्हाला देखील जाणून घ्यायचं असेल मी काय वर्कआउट केला ते, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, रनिंग जर्नीच्या डे 13 मध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून मी माझा विकली वर्कआउट प्लॅन सुरू केला आहे. संध्याकाळी मी वर्कआउटसाठी तयार झालो आणि रोडला गेलो. सध्या पावसामुळे माझे वर्कआउट रोडवरच होत आहेत. तर सर्वात आधी मी तिकडे गेल्यावर सुरुवातीला 10 मिनिटं इझी रन केला, म्हणजेच वॉर्मअप रन केलं. त्यानंतर मी 10 मिनिटं स्टँडिंग वॉर्मअप केला आणि त्याच्यानंतर लगेच मी 4-5 ABC ड्रिल्स केल्या. हे सगळं झाल्यानंतर मी माझ्या मेन वर्कआउटला सुरुवात केली. आजचा वर्कआउट होता 5 किलोमीटर पेस रन. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की पेस रन म्हणजे नेमकं काय? पेस रन म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत एक ठराविक वेग कायम ठेवून धावणं. यात स्प्रिंट सारखं पूर्ण जोरात धावायचं नसतं आणि इझी रन सारखं आरामातही धावायचं नसतं. तुम्हाला असा वेग पकडायचा असतो जो थोडा कठीण वाटतो पण तरीही पूर्ण अंतर टिकवावा लागतो. आज मी 5 किलोमीटर पेस रन केले. सरासरी माझा वेग होता 4:15 ते 4:20 प्रति किलोमीटर पेसने मी पूर्ण केलं. या वर्कआउटचा सर्वात मोठा फायदा म्हणजे शरीराला जास्त वेळ फास्ट पेसवर धावायची सवय लागते. 1600 मीटर, 3 किलोमीटर, 5 किलोमीटर किंवा 10 किलोमीटर रेसमध्ये चांगली टायमिंग करायची असेल तर पेस रन खूप महत्त्वाचा असतो. रनिंगच्या सुरुवातीला शरीर फ्रेश असतं पण शेवटच्या किलोमीटरमध्ये थकवा जाणवायला लागतो. तेव्हा स्पीड टिकवणं हीच खरी परीक्षा असते. आजच्या रनमध्ये मी स्वतःला स्पीड कंट्रोल ठेवायला आणि शेवटपर्यंत पेस मेंटेन करायला फोकस केला. अशा वर्कआउटमुळे स्टॅमिना, मेंटल स्ट्रेंथ आणि रेस परफॉर्मन्स तिन्ही सुधारतं. रनिंग पूर्ण झाल्यावर मी 5 मिनिटं वॉकिंग केली आणि 10 मिनिटं स्ट्रेचिंग करून वर्कआउट कंप्लीट केला. जर तुम्हालाही 1600 मीटर किंवा 5 किलोमीटरचं टायमिंग इम्प्रूव्ह करायचं असेल तर आठवड्यातून पेस रन नक्कीच करा. डे 13 कंप्लीट. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.